तूळ राशी 12 ते 16 एप्रिल मिठाई वाटण्यासाठी तयार राहा. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या भयंकर घटना. तूळ राशीच्या लोकांसाठी पुढचे काही दिवस एक विशेष तोल साधणारे ठरणार आहे. कारण बराच काळ तुम्ही जे काही सहन केलं, जे दुर्लक्षित केलं आणि जे शांतपणे स्वीकारलं, त्यांचा हिशोब आता पूर्ण होणार आहे. 12 ते 16 एप्रिल दरम्यान हा काळ असा असणार आहे की अन्याय संपेल आणि योग्य ते फळ तुमच्याकडे येऊ लागेल. या 7 अशा घटना घडणार आहेत ज्या तुमच्या आयुष्यात समतोल देखील परत आणतील. काही गोष्टी ज्या तुमच्यापासून दूर गेल्या होत्या त्या पुन्हा तुमच्याकडे येऊ शकतात. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटची घटना तुमच्यासाठी सर्वात मोठं समाधान घेऊन येऊ शकते. कधी कधी जीवनात असे काही क्षण येतात जे आधी साधे वाटतात, पण नंतर आपल्या लक्षात येतं की ते क्षण आपल्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलून टाकतात. आणि सध्या तुमच्या आयुष्यात असाच एक टप्पा सुरू होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. ब्रह्मांडातील ऊर्जा एका विशिष्ट दिशेने आता फिरू लागली आहे आणि तिचा सूक्ष्म परिणाम तुमच्या विचारांवर, तुमच्या निर्णयांवर आणि तुमच्या जीवनात घडणाऱ्या घटनांवर देखील दिसून लागेल. अनेक दिवसांपासून मनात असलेली अस्वस्थता आता हळूहळू कमी होणार आहे आणि त्या जागी एक शांत, स्थिर आणि आशावादी भावना निर्माण होईल. या काळात तुम्हाला जाणवेल की काही गोष्टी ज्या आधी कठीण वाटत होत्या त्या अचानकच सोप्या होऊ लागल्या आहेत आणि हीच त्या बदलाची सर्वात पहिली खूण आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. या काळात तुम्हाला काही असे संकेत मिळतील जे सुरुवातीला तुम्हाला सामान्य वाटतील, पण त्यामागे एक खोल अर्थ देखील दडलेला असेल. आणि जर तुम्ही त्या संकेतांकडे लक्ष दिलं तर तुम्हाला पुढच्या आणि पुढील वाटचालीसाठी योग्य दिशा या ठिकाणी मिळू शकते. कधी एखादं वाक्य, एखादी भेट किंवा एखादी छोटीशी घटना देखील तुमच्यासाठी मोठा बदल घडवू शकते. हे संकेत तुम्हाला थांबवायला, तुम्हाला विचार करायला आणि योग्य निर्णय घ्यायला देखील प्रवृत्त करतील. या काळात काही गडबडीत घेतलेले निर्णय टाळा आणि प्रत्येक गोष्ट ही शांतपणे समजून घ्या, कारण प्रत्येक संकेतांमध्ये तुमच्यामध्ये असलेला एक संदेश दडलेला आहे. या काळात तुमच्या मनात एक वेगळी जागरूकता निर्माण होईल आणि तुम्ही स्वतःला अधिकच चांगल्या प्रकारे समजू लागाल. तुमच्या आत दडलेली ताकद जी तुम्ही कधीच पूर्णपणे आजपर्यंत ओळखली नव्हती ती मात्र आता बाहेर येऊ लागेल. तुम्हाला आता जाणवेल की तुम्ही जितकं समजत होता त्यापेक्षा तुम्ही खूप जास्त सक्षम आहात. ही जाणीवच तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ करेल आणि तुम्हाला पुढे जाण्याची देखील प्रेरणा देईल. तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या वागण्यात देखील तुम्हाला एक विचित्र प्रकारचा बदल जाणवू शकतो. काही लोक जवळ येतील तर काही लोक दूर जातील आणि या प्रक्रियेमुळे तुम्हाला कळेल की तुमच्या आयुष्यात खरोखर कोण महत्वाचं आहे. आणि हेच बदल तुम्हाला तुमच्या नातेसंबंधाची एक खरी ओळख सुद्धा करून देतील. तुमच्या आयुष्यात एक नवीन मार्ग खुला होऊ शकतो जो आधी तुम्हाला दिसत नव्हता. हा मार्ग तुमच्यासाठी अधिकच योग्य आणि फायदेशीर देखील ठरू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला धाडस करून एक पाऊल मात्र पुढे टाकावं लागेल. या काळात तुमच्या मनातील भीती ही हळूहळू कमी होईल आणि त्या जागी ध्येय देखील निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही आधी टाळलेल्या गोष्टी आता करण्यास तयार व्हाल. तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडू शकते जी तुम्हाला आठवण हलवून देईल, पण त्याच वेळी ती तुम्हाला एक नवीन दृष्टी देखील देईल. तुम्ही केलेल्या मेहनतीचे परिणाम आता दिसू लागतील आणि तुम्हाला जाणवेल की तुम्ही प्रयत्न जे केले होते ते तुमचे प्रयत्न वाया गेले नाहीत. तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होऊ लागतील आणि तुम्हाला एक स्पष्ट दिशा मिळेल. तुमच्या कुटुंबाकडून आणि तुमच्या जवळच्या लोकांकडून तुम्हाला आदरही मिळणार आहे, जो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. या काळात तुम्ही घेतलेले निर्णय देखील तुमच्या पुढच्या आयुष्याचा पाया मजबूत करणार आहेत. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुमचे सकारात्मक विचार तुमचं आयुष्य बदलण्यास सुरुवात करतील आणि तुम्हाला देखील यशाच्या दिशेने नेतील. शेवटी हा काळ तुम्हाला एक महत्त्वाचा धडा देऊन जाईल की जे काही घडत आहे ते योग्य वेळेस आणि योग्य कारणासाठीच घडतं. त्यामुळे विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि पुढे जात राहा. या काळात तुम्हाला काही अशाही गोष्टींचा अनुभव येईल ज्या तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवल्या नव्हत्या आणि त्या अनुभवामुळे तुमच्या विचारसरणीत देखील एक खोल बदल घडून येईल. कधी एखादं छोटंसं यश, तर कधी एखादी अनपेक्षित भेट किंवा कधी अचानक मिळालेली चांगली बातमी तुमच्या मनात एक नवीन आशा निर्माण करेल. तुम्हाला आता जाणवेल की जीवन केवळ संघर्षाचं नाव नाही, तर योग्य वेळ आल्यावर तुम्हाला आनंदाचे क्षणही देतं.
या काळात तुमची अंतर्मनाशी अधिक जोड मजबूत होईल आणि तुम्ही स्वतःच्या भावनांना अधिकच स्पष्टपणे समजू लागाल. या अनुभवांमधून तुम्हाला एक गोष्ट नक्कीच कळेल की तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात तो मार्ग कधीही चुकीचा नव्हता. फक्त योग्य वेळ येण्याची मात्र गरज होती. तुमच्या आयुष्यातील काही निर्णय जे तुम्ही पुढे ढकलत होतात ते आता तुमच्या समोर ठामपणे येऊन उभे राहतील आणि तुम्हाला त्यावर निर्णय देखील यावेळी घ्यावा लागेल. परंतु यावेळी तुमचं मन आधीपेक्षा अधिकच स्थिर आणि आधीपेक्षा अधिकच स्पष्ट असेल. तुम्ही भावनेच्या भरात न जाता शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घ्याल आणि याच निर्णयामुळे तुमच्या आयुष्याचा पुढील प्रवास अधिकच सुलभ होईल. या काळात तुमच्यात एक वेगळीच परिपक्वता दिसून येईल जी तुम्हाला इतरांपेक्षा नक्कीच वेगळं ठरवेल. लोक तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ शकतात कारण तुमचे विचार समजूतदार असतील. या सगळ्या गोष्टींनी तुमच्या व्यक्तिमत्वात एक नवीन तेज करतील. शेवटी संपूर्ण काळ हा तुम्हाला अत्यंत महत्त्वाची जाणीव करून देणार आहे. जीवनात घडणाऱ्या घटना या प्रत्येक घटनेमागे एक कारण असतं आणि त्या प्रत्येक घटनेचा एक निश्चित उद्देशही असतो. जेव्हा तुम्ही या गोष्टी स्वीकारायला शिकता तेव्हा तुमचं मन शांत होतं आणि तुम्ही परिस्थितीला अधिकच सकारात्मक पद्धतीने मात्र हाताळू लागाल. या काळात तुम्हाला हेही समजेल की खरी शक्ती बाहेर नसून तुमच्या आतच आहे आणि जेव्हा तुम्ही त्या शक्तीला ओळखता तेव्हा कोणतीही अडचण तुम्हाला मोठी वाटत नाही. त्यामुळे या काळात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे कृतज्ञतेने नक्की पहा. स्वतःवर तुम्ही विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा, कारण तुमच्यासाठी येणारा काळ हा अधिकच उज्ज्वल आणि समाधानकारक तर नक्कीच ठरणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.